तर आज गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे चैत्र मासाची सुरुवात. सई, आपल्या मराठी लोकांचं आज हॅपी न्यू इयर असतं बरं का. गुढीपाडव्याला एक धार्मिक महत्व तर आहेच, पण आपल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने एक खास उत्साहाचा दिवस असतो. म्हणजे बघ ना, वर्षभर उन्हात अनात राबल्यानंतर स्वतःच्या घामाबरोबर खत आणि पाण्याबरोबर बियाणं जमिनीत रुजल्यानंतर असं नवं पीक आलेलं असतं. शेताचा रंग बदललेला असतो, नवीन ऋतूचं आगमन होत असतं, चैत्र पालवी फुटत असते. अशा वेळेला गुढ्या उभारून नव्या ऋतूचं आणि नव्या हंगामाचं स्वागत करणं हा त्याच्या मागचा खरा आणि मूळ उद्देश. शेवटी देवदेव म्हणजे तरी काय, निसर्गच ना. म्हणजे बघ ना, तोच आपल्याला जन्माला घालतो, आपल्याला वाढवतो आणि शेवटी पोटातही घेतो, नाही का. आणि असाच निसर्ग बघायला आपण महाराष्ट्राच्या मातीतून मनालीच्या डोंगर दऱ्यांमध्ये चाललेलो आहे. हा, हो मामा, विमानात बसला तर जाणार ना मनालीला. चला चला, बाहेर एअरपोर्टला न्यायला गाडी आली आहे. अरे चला चला, घाई करा घाई करा. तुम्ही ह्याच कपड्यात येणार आहेत का मनालीला? नाही 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 अरे मग जा, तयार व्हा, जा, पळा, चला, पळा, 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 पळा. फिल्टर, तू कुठे पळतो? ते सगळेच पळत होते म्हणून मी पण पळालो. नाही नाही, थांब थांब थांब, तू थांब. तुझ्यावरती एक मोठी जबाबदारी टाकायची. जबाबदारी मोठी आहे, तेव्हा नाक कान डोळे सगळं उघडं ठेवून ऐक, नाहीतर नाक कान डोळे दाबून गळा आवळून खून करीन तुझ्या, कळलं? कळतंय ना तुला. आता आप्पांची आणि घराची सगळी जबाबदारी तुझ्यावरती आहे. नीट लक्षात घे. काही प्रश्न असतील तर आत्ताच विचार. है कोई शक या कोई सवाल? कि सवाल ना, सवाल सुन सुन के आपके कानों से खून टपकने लगेगा, पर सही जवाब दोगे ना तो चुप भी हो जाएगा. हाँ, पर आपसे एक भी गलती हुई ना तो एक गलती, एक भलती सलती गलती तुला लय मागात पडेल. मला नाही पडणार, मला काहीच मागात पडत नाही, कारण मी अमीर आहे, तुझ्यासारखा दळींदर नाही. आणि आता अजून अमीर होणार आहे. फक्त वाटेतले काटे बाजूला करायला पाहिजे. त्यातला पहिला काटा आहे आदित्य केचप. तर त्याच्या फॅमिली बरोबर मनालीला चाललाय. मनालीला चाललाय. आम्ही मनालीवरून परत येईपर्यंत बाहेरून घरात कोणी येता कामा नये आणि घरातून देखील कोणी बाहेर जाता कामा नये. आप्पा नाही आणि तू तर मुळीच नाही. तुला आप्पांची सावली बनून राहायचंय 24 तास. 24 तास, 24 तास त्याचा पिछा करायचा. तू आगे, तू मागे, तू मागे, तू आगे, आगे मागे मागे आगे आगे मागे. हर घडी की इन्फॉर्मेशन मला पाठवून द्यायची. हर घड़ी, हर वक्त. वक्त का ना बड़ा पाबंद है मेरा पुत्र. हर चीज टाइम टू टाइम करता है, बस होमवर्क करने के लिए उसे टाइम नहीं मिलता. बस उस चीज का ख्याल रखना है. अरे फिल्टर आहे तो. अरे नुसत्या गोळ्या नाही भरवायच्या आप्पांना, जेवण पण भरवायचंय. टाइम टेबल लक्षात है ना? सुबह का नाश्ता, दोपहर का लंच, शाम का नाश्ता, रात का डिनर, ये तो सब वो खा लेगा, लेकिन इन सब के बीच में ना थोड़ा थोड़ा उसे खिलाते रहना, वरना क्या है उसे गैस हो जाएगी. पोट ना लय नाजूक आहे माझं. मला दलिंदरला काय पचतच नाही. कुणी समोरच्यानी माती खाल्ली ना, कधी झोपवूनच टाकतो त्याला. वेळ पडली तर आदित्यला पण कायमचा झोपवायचा. बिल्लू सोता है ना तो बड़ा क्यूट लगता है जी, पर गहरी नींद में हो ना तो बिल्लू से बैकम बन जाता है, किक मारता है जी. पेट में था ना तब से उसे किक मारने की आदत है, छूटती नहीं है. तो किसी दिन गलती से किक मार दी ना तो खा लेना प्यार से. आप्पानी प्रेमानं छोटा आणला ना तर प्रेमानं खाऊन घे. खरं तर त्याची वेळच येऊ देऊ नकोस, कळलं? सगळं राहील ना लक्षात. मी जेव्हा जेव्हा जे जे सांगेन
तू तेव्हा तेव्हा ते करायचं. वो तू फिक्र ना कर, तू जिस तरह बोलेगी ना सब कुछ उस तरह ही कराएंगे. ओ जी, बिल्लू को संभालना इतना आसान नहीं है. मुझे बड़ी फिक्र होती है. पुत्र इथे वो तू बिल्लू की फिक्र बिल्कुल मत. ना जी, मुझे बिल्लू की नहीं, मुझे तो आपकी फिक्र है. बिल्लू के ना सवाल खत्म नहीं होते, पर आपके घर के खाने पीने की हर चीज खत्म हो जानी है. पुत्र कोई गल नहीं, लेकिन मैनू ये बता, बच्चे को यहाँ छोड़ के कहाँ जा रही है तू? जी मैं अपने हक के वास्ते लड़ने जा रही हूँ. तू कारगिल जा रही है? ओ नाजी ना, मैं तो मनाली जा रही हूँ. अब ये गुलप्रीत ब्रह्मे बनकर लौटेगी और अपने बच्चे के साथ उस घर में रहने जाएगी वसंत स्मृति में. बांधून घ्या रे नीट. दादा हा राघव नकोस, एक महत्वाचं सांगायचंय. काय? मी माझा साबण विसरलो, मी पटकन घेऊन येतो. अरे थांब अरे, जसा काय रोजच आंघोळ करतो. हो तिथे हॉटेलमध्ये साबण शॅम्पू सगळं मिळतं मामा. आणि विसरला असेल तर विकत नाही का घेता येत? जरा काही वेळेवरती करायचं म्हणलं की हा अशी माती खातो. ठीक आहे मामा, आपण वेळेत आहोत. ठीक आहे. काय रे, काय झालं? काय ते काय ते नाव गुलाबा. हा गुलाबाला जाणार होता मन मनालीला. हो मग त्याचं काय? ते आप्पा घरी एकटेच आहेत ना, त्यांची काळजी वाटते. हो रे, माझा जीव आप्पांमध्ये अडकलाय. आमचा पण जीव अडकलाय. कशात? माझ्या कानात की बिंबीत? सांगा म्हणजे सोडवून टाकतो. हे पहा, तुम्ही खरंच काळजी करू नका. तुम्ही माझी जी काळजी करता ना त्याचा मला कंटाळा येतो. आप्पा मी आणि काय नाव होतं फिल्टर, आम्ही इथे मजेत राहू. दिवसभर रेडिओ लावून त्याच्या गाण्यावर नाच करू, वडे आणि भजी खाऊ आणि थिएटरमध्ये जाऊन किंवा त्याच्या मोबाईलवर रोज नवीन नवीन पिक्चर बघू. तेव्हा कृपा करा, स्वतः एन्जॉय करा आणि मलाही करू द्या. निघा लवकर. हो चला बसा रे गाडी. सर सर बंधू रे. अरे नाही रे, इकडे अरे सरक ना बंधू. जागा कुठे इकडे? ए बंधू, मी मांडीवर बसेन तुझ्या. अरे तू इथे नको येऊ. अरे काय, मला बसायला जागाच नाहीये. जागा आहे पण त्यात तू मावत नाहीयेस. अरे मावत नाही, मग मी कुठे बसू? मागे बस. ए मागे बिगे मी बसणार नाही, तुझ्या मागे मी. तू जा रे. ओ आप्पा सांगा ना. ये. अरे ओ आप्पा. अरे काय इथे. ए दादा गाडी बदला यार. मी दादा. ए दादा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ही गाडी ताबडतोब बदला, नाहीतर मी टपावर बसून सांगतो. नको नको, आपण सगळे चिरडून मरू. ए बंधू, पिंट्या, तुला जर का मागे बसायचं नसेल ना तर तू थांब इकडेच. आम्ही पटकन जाऊन येतो, तसाही उशीर केला तेच तू. मी माझ्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. नाहीतर मी जातो, तुम्ही सगळे थांबा इकडे. मी नाहीतर ड्रायव्हरच्या समोर बसीन, त्याला काहीच दिसणार नाही. मग बघा. पिंट्या, साबण विसरलायस ना, शिक्षा म्हणून बस मागे. चल लवकर. ये आलास. ये थांबा नको इकडे मला. बस रे मामा. रे सीट उघड, सीट काढा ती सीट. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. बाई 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 बाई, म्हणजे सगळे एकत्र कुठे बाहेर जात आहेत की काय? कुठे? काशीला बापाचं श्राद्ध घालतायत की काय? म्हणजे तो विसरभोळा थेरडा चाचला की काय? चला चला सिंधुबाई, हीच ती वेळ, हाच तो क्षण आपल्या हक्काच्या घरात शिरण्याचा. चला.
झाले माकड जाळे करून झाले. ए काळतोंड्या, हो चोर मामी. हे बघे, एक तर मी चोर नाही आणि त्यातून तुझी मामी तर मुळीच नाही. नशीब माझं तुम्ही माझी मामी नाही येत ते, नाहीतर मी आदित्यदासारखा गप्प बसलो नसतो. काय केलं असतस रे तू? हा काय केलं असतस? तेच जे आत्ता करतोय. निघा निघा, नाही तर काठी घालीन डोक्यात. हो 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 हो. आणि मी गपगुमान खाऊनच घेतली असती काठी. तुझ्याकडून अपमान करून घ्यायला आले काय रे या घरात? मग कशाला आला तिकडे? गुढीपाडव्याची वर्गणी मागायला की साबण अगरबत्ती विकायला? हे विचारणारा तू कोण? मी फिल्टर गॅरेज वाला, ब्रह्मेंच्या वाड्याचा रक्षक. निंजा आहे मी, निंजा. निंजा? मुंजा दिसतोय मुंजा. जा पिंपळाच्या झाडावर जाऊन बस जा. मला जाऊ दे घरात. हे घर तुमचं नाहीये. या घरातली अन्नपूर्णा पण तुमची नाहीये आणि या घरातली माणसं पण तुमची नाहीयेत. पण माणसं आहेत कुठे घरात? आप्पा आहेत. अजून आहेत? बरं झालं बाई. चल मला जरा पाया पडू दे बाजून. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? निघा. असं काय करतोस रे? माझ्या पोटी मूलबाळ नाही म्हणून. पण मला आज मुलगा असता ना तर तो तुझ्याच एवढा असता रे. हे बघ, मी या घरात आले ना की सगळ्यात आधी तुला दत्तक घेईन. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ना त्याचा अर्धा नाही चतकोर हिस्सा तुला दे. मग ते झालं. हो, तुम्हाला लाज नाही वाटत? ज्या प्रॉपर्टीवर तुमची उभं राहायची लायकी नाहीये, जी प्रॉपर्टी तुमची कधीच होणार नाहीये, त्या प्रॉपर्टीचं गाजर दाखवताना तुम्हाला लाज नाही वाटत? अहो, या घराने आणि या माणसाने खूप केलंय माझ्यासाठी. रस्त्यावरून उचलून घरात आणलंय, कामधंद्याला लावलंय, स्वतःच्या पायावर उभं केलंय. जेवढं सख्या आईबापांनी केलं नाही ना तेवढं प्रेम माझ्यावर केलंय. माया दिलीय मला या घराने आणि त्यामध्ये मी खूप खुश आहे. कुणी मला लाखो करोडो रुपये दिले ना तरी या घराचं कधीच वाईट होऊ देणार नाही. का माहितीये? कारण मी तुमच्यासारखा चोर आणि पैशाचा भुकेला नाहीये. तू माझ्या अंगावर काठी उगारलीस? अरे ए, किती भाषणबाजी केलीस ना तरी या घरातला दीड दमडीचा नोकर आहेस तू, नोकर. आणि मी कागदोपत्री या घरची सून आहे. मी या घरात आले की तुझं काय करू शकेन याचा अंदाज आहे ना तुला? तुम्हाला जे करायचंय ना ते करा, पण या घरात यायचं नाही. घरातलं कुणीही बाहेर येणार नाही आणि बाहेरचं कुणीही घरात येणार नाही. मामाने आखलेली ही लक्ष्मण रेषा मी तुम्हाला पार करू देणार नाही. कधीपर्यंत? सगळे मामा परत येईपर्यंत. हो का? कुठे गेलेत? कुठे सगळे मामा? ते मी तुम्हाला कशाला सांगू? नको सांगूस. गेला सोडत. नमस्कार मंडळी. नमस्कार. मी प्रियांका. केसरी परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमचा संपूर्ण प्रवास सुखकर व्हावा म्हणून मी तुमच्या सोबत असणार आहे. मुंबई ते चंदीगड आपण विमानाने आणि तिथून पुढे मनालीला बसने जाणार आहोत. काय मग, तयार आहात ना? येस येस. चला.
गुलप्रीत मावशी ती ती नक्की गुलप्रीत मावशीच होती का? पण ती काय करतीये इथे? ती पण येणार आहे का आमच्या बरोबर मनालीला? म्हणजे म्हणजे